नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या या चॅनलमध्ये. सर्वप्रथम क्षमस्व, माझा आवाज थोडासा बसलेला आहे. थोडंसं थंड पाणी पिण्यात आलं होतं, त्यामुळे हा नवीन व्हिडिओ मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी. आम्ही जात आहोत आमच्या कुलदैवताच्या दर्शनाला, मसोड सिद्धनाथला. आणि मसोड सिद्धनाथापासून आम्ही शिखर शिंगणापूर पण करणार आहोत आणि तुम्हाला मी दाखवेन पंढरपूरपासून मसोडपर्यंतचा रस्ता कसा आहे आणि तिथून पुढे शिखर शिंगणापूर, तिथे काय काय गोष्टी बघण्यासारख्या आहेत, तिथल्या एक्झिस्टिंग गोष्टींचं महत्त्व, मंदिराचं महत्त्व, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. पाहत राहा पूर्ण व्हिडिओ माहिती घेण्यासाठी. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद. मित्रांनो, पंढरपुरातून बाहेर पडल्यानंतर पंढरपूर सातारा रस्त्यावरती पंढरपूरपासून 60 किलोमीटर अंतरावरती असणारं मसोड हे एक गाव. ही आहे माणगंगा नदी. मी जेव्हा जेव्हा लहानपणापासून या मसवड ठिकाणी यायचो तेव्हा या नदीला कोरडच पाहिलेलं आहे. बऱ्यापैकी पाणी केव्हाही नसायचंच, पण आता यावेळी जेव्हा मी आलेलो आहे मला भरभरून पाणी वाहताना दिसतं आहे. या ठिकाणी नदीच्या साईडला आम्ही गाडी पार्क केलेली आहे आणि आता मंदिराकडे जात आहोत सर्वजण. कार्तिक शुद्ध प्रतिपदा ते द्वादशी असे 12 दिवस श्री सिद्धनाथांचा व माता जोगेश्वरीचा नवरात्र उत्सव असतो. त्यामध्ये अनेक भक्त व पुजारी आपापल्या समया आणि नंदादीप मंदिरामध्ये घेऊन मोठा दीपोत्सव साजरा करतात. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला मंदिरामध्ये श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचा हळदी समारंभ देखील होतो व घटस्थापना केली जाते. कार्तिक शुद्ध द्वादशी या दिवशी गावात मोठा उत्साह असतो. घरोघरी पुरणपोळीचा महानैवेद्य केला जातो. त्या दिवशी देव सालकऱ्यांच्या घरी जातात. पंचामृत पूजा, पोशाख हे सर्व घेऊन श्री सिद्धनाथाच्या मूर्ती हत्तीवर सजवलेल्या अंबारीत विराजमान होतात. अनेक भक्तगण आपल्या काठ्या, दिवट्या, ढोल, लेझीम, गजी हे सर्व घेऊन उत्साहात मोठ्या आनंदाने सहभागी होतात. रात्री 12 वाजता श्री सिद्धनाथ यांच्या हत्तीवरील मूर्ती सालकरांच्या छातीला बांधून मंदिरामध्ये नेण्यात येते. मूर्ती मंदिरामध्ये नेत असताना प्रत्येक जण मूर्तीला हात लावण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत असतो. मूर्तीला हात लावणे खरोखरच खूप भाग्याचे समजले जाते व सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचा विवाह संपन्न होतो. श्री सिद्धनाथ हे काळभैरव म्हणून ओळखले जातात. ते शंकराचे स्थान आहेत. सिद्धनाथांच्या मूर्तीवर त्रिशूळ, डमरू, शिंगी अशी आयुधे आहेत. गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ आहे. कमरेले शेष आहेत. नरमुंडाळ गळ्यात आहेत. गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ आहे. डोक्यावर शेष आहे. आणि माता जोगेश्वरी यांच्या मूर्तीवर त्रिशूळ, डमरू, शेष ही आयुधे आहेत. पायाजवळ सिद्धनाथांचा मुलगा अग्निबाळ यांची मूर्ती आहे. नमः शिवाय.
कार्तिक शुद्ध अष्टमी या दिवशी श्री सिद्धनाथांचा जन्म सोहळा मोठ्या उत्साहाने इथे साजरा केला जातो. त्या दिवशी मंदिरामध्ये मोठा दीपोत्सव व रांगोळीची आरास केलेली असते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा या दिवशी श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या उत्सव मूर्तीची रथामध्ये स्थापना करून गुलाल खोबरे यांची उधळण करीत रथावर निशाणे बांधून सर्व माळी समाज व भक्तगण रथाला दोरखंड बांधून रथ ओढतात. श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या गाभाऱ्याच्या खाली एक प्राचीन भुयार आहे. या भुयाराच्या आत शंकराच्या पिंडी आहेत. हे भुयार वर्षातून एक वेळ फक्त महाशिवरात्री दिवशी रात्री 12 वाजता भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येते. 364 दिवस हे भुयार बंद असते. भुयारात उतरण्यासाठी पायऱ्या असून या भुयारात एका वेळेस फक्त एकालाच आत जाता येते. आतमध्ये 7 ते 8 भाविक बसतील एवढी जागा आहे. या भुयाराच्या वरती ज्या सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या मूर्ती आहेत त्या अगदी गंडकी पाषाणात घडविलेल्या आहेत. बाहेर सभा मंडपामध्ये आल्यानंतर या सभा मंडपामध्ये अखंड पाषाणात कोरलेला एक अजस्त्र हत्ती आहे. या हत्तीचे वजन 2 टन आहे. हळदी समारंभाच्या वेळी या हत्तीला सजवण्यात येते. माता जोगेश्वरीची मूर्ती हत्तीच्या अंबारीत ठेवण्यात येते. हा इंद्राने दिलेला ऐरावत असावा अशी ही भाविकांची श्रद्धा आहे. माणगंगा नदीच्या काठावर प्राचीन हेमाडपंथी बांधकाम केलेले हे सिद्धनाथ मंदिर. या मंदिराची रचना अतिशय सुंदर आहे. अखंड पाषाणात मंदिराचे बांधकाम केलेले असून दगडाचा व चुन्याचा वापर करून नक्षीदार दगडाचे खांब सभा मंडप बांधलेले आहेत. मंदिराच्या शिखराचे बांधकाम अत्यंत सुंदर असून मंदिराच्या शिखरावर शिव, दत्तात्रय, गणेश यांच्यासह अनेक देवाच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल, महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल. काही बाई अक्का या इकडे पहा धमाल. फक्त 15 रुपये कुठली वस्तू, फक्त 15 रुपये. आता या मावशींकडून मी एवढा घेतलेला आहे आणि 1ही रुपया कमी नाही केला, पण यांनी मला कागदावर नाक मारली आहे. Shiva
मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत शिखर शिंगणापूरकडे. मित्रांनो, मसोड इथे आपलं खूप छान दर्शन झालेलं आहे आणि आता आपण आलेलो आहोत गुप्तलिंग या ठिकाणी. हे खूप छान मंदिर आहे. इथे अतिशय निसर्गरम्य वातावरणात असलेलं हे ठिकाण शिखर शिंगणापूर पासून 2 किलोमीटर अलीकडे, म्हणजे मसोड पासून 30 किलोमीटर अंतरावरती जे शिखर शिंगणापूर आहे त्याच्या 2 किलोमीटर अलीकडेच आपल्याला हे ठिकाण लागतं. तर आवर्जून भेट देण्यासारखं ठिकाण आहे. मी तुम्हाला आता दाखवतो की हे मंदिर कसं आहे ते. इथे शंकराच्या पिंडीच्या शेजारी जो खड्डा दिसतो आहे, त्या खड्ड्याच्या इथून आत हात घातला असता आपल्याला एक लिंग लागते. ते लिंग म्हणजे आपल्या या पिंडीच्या खालचा भाग आहे आणि याचमुळे या ठिकाणाला गुप्तलिंग असं नाव पडलं गेलेलं आहे, जो फक्त आपल्याला हाताने अनुभवता येतो पण डोळ्याला प्रत्यक्ष दिसत नाही.
महादेवाचं मंदिर जे इथून 2 किलोमीटर अंतरावरती आहे ते आपण आता स्किप करणार आहोत. पण नक्की आवर्जून भेट देऊ. व्हिडिओ आपला पूर्ण कंटिन्यू करण्यासाठी